100 खासदार उभे राहिले. जनगणना करा. गोपीनाथराव म्हणाले, अरे मेंढ्या, बकऱ्या, गाई, म्हशी तुम्ही मोजता, आमची माणसं मोजा की. हो म्हटले, परंतु ते काही झालं नाही. ते काय करायचं. आता परत एकदा लढाईचे दिवस आले तर काय, महाराजांच्या बद्दल जे महात्मा फुल्यांनी म्हटलेलं आहे ते आपल्याला आता करावं लागणार आहे. महाराजांच्या बद्दल महात्मा फुले म्हणतात, सोसिले उन्हा तान्हाला, भ्याला नाही पावस आला, डोंगर कंगर फिरला, यवन जेरीच आणला, लहान मोठ्या पागेला कधी नाही विसरला. सगळ्या राज्य क्षेत्रामध्ये पहिला नाही दुसरा उपमेला. जी छत्रपतींनी केलं हे तुम्हाला आम्हाला लहान 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 लोकांना बरोबर घेऊन हे सगळं करायचं आहे. सगळ्यांना न्याय देण्यासाठी हे सगळं करायचं आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं की हे सगळे संत सुद्धा असेच होते. सगळे संत वेगवेगळ्या समाजाचे, लहान मोठ्या समाजाचे. असं असताना मला आता विचारायचं आहे की हे ठीक आहे, महायुतीचं सरकार आहे. महायुतीचं सरकार, मी तुम्हाला नक्की सांगतो, तुम्हाला ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही, म्हणजे नाही देणार. ओबीसी मधून आरक्षण देणार नाही. अरे 4 आयोगाने सांगितलं नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही. बरं, आम्ही 54%, बिहारमध्ये मोजले तर 63% निघाले. हे बाठिया कमिशन वगैरे मी मानत नाही. घाईने जे आहे त्यावेळेला खानविलकर नावाचे जज बसले होते सुप्रीम कोर्टात, 15 दिवसातच करा, एम्पिरिकल डाटा आणा, नाहीतर निवडणुका घ्या. आणि 92 नगरपालिकांचे निवडणुका घेतले, एक सुद्धा ओबीसी नाही. आणि म्हणून घाईने जे काय करायचं त्याने केलं. पण आम्ही 54%च्या पेक्षा जास्त घ्या, मोजा. आणि 54%ला 27% आरक्षण दिलं. आणि आरक्षण भरलं किती? सगळं भुजबळांनी खाल्लं म्हणतात. अरे 27% आरक्षणासमोर सरकार म्हणतं फक्त 9.5% आरक्षण आमचं भरलंय. आमचा बॅकलॉग किती आहे? 9.5% तुम्ही भरलं. आमचा बॅकलॉग अगोदर भरा, मग इतरांचा विचार करा. आम्ही सांगतो वेगळं आरक्षण द्या ना, आमचा सपोर्ट घ्या तुमचं वेगळं आरक्षण. पण नाही, इथेच घेणार, याच्यातच घेणार. कशासाठी घेणार? मला त्यांना विचारायचं. विचारा, महाविकास आघाडीच्या लोकांना विचारा ना. म्हणजे आमचे तर हे महायुतीचे आम्ही सांगितलं तुम्हाला. मग शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, ओबीसीला धक्का लावणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. तुम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे मराठा समाजाला? विचारा शरद पवार साहेबांना, विचारा उद्धवरावजी ठाकरे यांना, विचारा ना काँग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यांना. देणार तुम्ही? मग तुम्ही फक्त जे आहे काम मला आणि आम्हाला टार्गेट करता. जर तुम्हाला कोणीच देणार नाहीये, सांगावं त्यांनी. एकाही पक्षाने, प्रकाशभाई आंबेडकर त्यांचाही पक्ष, त्यांनी तो ओबीसी बचाव मोर्चाच सुरू केला. ते तर देणं शक्यच नाही. मी आभारी आहे. प्रकाशभाई आंबेडकर सारखे असे जे लोक मदत करतात त्यांचा मी आभारी आहे.